हॅलो स्टुडंट, इयत्ता 6वीच्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि पाठीमागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण पुढच्या वेळेस एअर शिकणार आहेत. एअर मध्ये नेमकं असतं काय, एअरचा उपयोग काय असतो, द यूज ऑफ एअर, एअर मध्ये कुठले वायू असतात ते आपण सगळं आज पाहणार आहेत. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगायचं की प्रत्येक लेक्चर शेवटपर्यंत पाहत जायचा. शेवटपर्यंत जर पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होईल. आणि अभ्यासाची गोडी निर्माण झाली की तुम्ही हळूहळू आताशी 6वीला आहेत. 6वीचे विद्यार्थी सगळ्यात बेस्ट विद्यार्थी बनणार आहेत आपले. त्याचं कारण असं आहे, 6वी पासूनच विज्ञान शिकायला आपल्याला सुरुवात होती. आणि सायन्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आता आपल्याला आज शिकायचंय व्हॉट इज एअर. एअर म्हणजे काय असतं, ते कंपोनंट ऑफ एअर, एअरचे कंपोनंट कोणकोणते ते सगळं आपल्याला आज पाहायचं. त्याच्या अगोदर आपल्याला सुरुवात करायच्या अगोदर आपल्या पुस्तकाने एक प्रश्न विचारलाय. ह्या चिंटीने विचारले, कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल, तुम्ही रिकॉल करू शकतात का, म्हणजे 5th क्लासमध्ये तुम्ही जे शिकले ते तुम्ही लक्षात आणू शकतात का. आणि त्याच्यामध्ये विचारले, व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअरच्या 5 लेअर कोणत्या आहेत, वातावरणाचे 5 थर कोणते आहेत, ते पटकन तुम्ही कमेंट करून सांगायचंय. व्हिडिओ पॉज करायचा आणि कमेंट करून सांगायचं. आता आपण सुरुवात करूया एअर, आणि ते तुम्हाला थोड्या वेळात मी पण समजावून सांगणार आहे डबल. आता एअर म्हणजे काय नेमकं हे आपल्याला आज पाहायचंय. व्हॉट इज एअर. तर आपल्याला बुकचा उपयोग करायचा आहे. बुकचा उपयोग केल्याने काय होणार आहे, तुमची इंग्लिश बेस्ट होणार आहे. आणि इंग्लिश बेस्ट होतानाच तुम्हाला सायन्स पण तुमचं बेस्ट होणार आहे. हे दोन्हीही गोष्टी तुमच्या फायद्याच्या आहेत, इंग्लिश प्लस सायन्स. एअर म्हणजे काय, याच्यासाठी आपलं त्यांनी काय सांगितलंय, द एअर इन द ऍटमॉस्फिअर. एअर म्हणजे हवा, इन द म्हणजे कशामध्ये आहे, त्यामध्ये आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये अराउंड द अर्थ कंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये आहे. आता हे व्यवस्थित समजून घ्या. द एअर इन द ऍटमॉस्फिअर, वातावरणामध्ये जी हवा आहे. ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, वातावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आता आहे आवरण हवेचं, जे आपल्याला दिसत नाही पण आवरण आहे हवेचं. आपला स्पर्श झाल्याच्या नंतर जाणवतं की एअर आपल्या शरीराला स्पर्श करून गेलाय किंवा टच करून गेलाय, म्हणजे हवा आपल्या शरीराला स्पर्श करून गेली. आणि त्याच्यामध्ये इट कंटेन्स, जी अर्थच्या अराउंड हवा आहे, अराउंड द अर्थ. आणि काय, एअर अराउंड द अर्थ, पृथ्वीच्या भोवताली जी हवा आहे, अराउंड म्हणजे भोवताली जी हवा आहे तिच्यामध्ये आहे, म्हणजे इट कंटेन्स म्हणजे त्यामध्ये आहे किंवा त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. काय, नंबर 1 नायट्रोजन, नंबर 2 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस. 6 इनर्ट गॅसेस. जे इनर्ट गॅसेस असतात त्याला आपण म्हणतो निष्क्रिय वायू, म्हणजे ते काही कामात नसतात आपल्या, किंवा त्यांचं प्रमाण अतिशय छोटं असतं, त्याला आपण काय म्हणतो, निष्क्रिय वायू. त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे पाण्याचं बाष्प. काय, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ किंवा आपण त्याला बाष्प म्हणू शकतो. अँड डस्ट पार्टिकल. डस्ट पार्टिकल याचा अर्थ काय होतो, जे धुळीचे कण असतात त्याला आपण म्हणतो डस्ट पार्टिकल. डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीचे कण. आता आपण पाहिलं काय काय पाहिलं, हवेमध्ये काय काय असतं. हवेमध्ये असतं नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6, त्याला आपण निष्क्रिय गॅसेस म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो इनर्ट गॅसेस, म्हणजे निष्क्रिय गॅसेस येते, निष्क्रिय वायू येतं. त्याच्याबरोबर नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ, म्हणजे ज्याला आपण बाष्प असं म्हणू शकतो. बाष्प. मराठी विसरायची नाही, इंग्रज व्हायचं नाही, पक्क इंग्रज आपल्याला व्हायचं नाही. इंग्लिश पण आलीच पाहिजे, पण मराठी पण आपल्याला आली पाहिजे. जर आपली मराठी संपली तर आपली संपन संस्कृती, आणि जर आपली संपली संस्कृती तर आपला नाही राहणार आपली संस्कृती. संस्कृती म्हणजे कल्चर, आणि आपली संस्कृती जर आपण जपू शकलो नाही तर मग कोण जपणार, बाहेरचे लोक. ते आपला जपावं लागेल. त्याच्यामुळे मराठी पण आपण थोडी थोडी त्याच्यामध्ये वापरतो, आणि मराठीमध्येच आपला समजावून सांगितलं तर समजणारे, अन्यथा समजणार नाही. पुढं काय सांगितलंय आपला पुढे, द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80%. आता मी अगोदर एक क्वेश्चन विचारला होता, म्हणजे पुस्तकाने विचारला होता,
व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ऍटमॉस्फिअर? ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, वातावरण म्हणजे हवेचं असलेलं आवरण पृथ्वीच्या भोवती, त्यालाच आपण म्हणतो वातावरण. आणि त्याच्या 5 लेयर आपल्याला विचारल्या होत्या, तर त्याच्यातली पहिली लेयर जी आहे, त्या पहिल्या लेयरचं नाव काय आहे? पहिल्या लेयरचं नाव आहे ट्रोपोस्फिअर. पहिली लेयर आली आपली, ही झाली पृथ्वी. समजा ही पहिली लेयर, हिचं आपण नाव काय दिलं? ट्रोपोस्फिअर. आता आपल्याला ट्रोपोस्फिअर बद्दल जर विचार केला तर ट्रोपोस्फिअर कंटेन अबाउट 80% ऑफ, म्हणजे त्याच्यामध्ये 80%, जवळजवळ 80% काय? टोटल मास ऑफ गॅसेस. जे गॅसेस आहेत आपण वर जे पाहिले, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हे 6 इनर्ट गॅसेस, सल्फर डायऑक्साईड, हे सगळे काय झाले? हे गॅसेस झाले. तर त्याच्यातलं 80% गॅसेस हे फक्त कुठे येतं? ट्रोपोस्फिअर मध्ये. आणि ट्रोपोस्फिअर पृथ्वीच्या जवळचा वातावरणाचा पहिला थर, त्याला आपण म्हणतो फर्स्ट लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर, आणि त्याला नाव दिलंय आपण ट्रोपोस्फिअर. आणि ते किती % गॅसेस सामावलेले त्याच्यामध्ये? हे जे गॅसेस आहे टोटल, त्याच्यातले 80% गॅसेस त्याच्यामध्ये आहे. आता त्याच्यानंतर काय सांगितलंय आपला? ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ दी टोटल मास. टोटल मास म्हणजे त्याचं वस्तुमान. मास म्हणजे त्याचं वस्तुमान हवेमध्ये सामावलेलं आहे. मग आपण त्याला काय म्हणू शकतो? जेवढे वायू आहेत त्या वायूमधले 80% हे जे वायूचं मिक्सचर आहे, जे मिक्स झालेले वायू, म्हणजे ते मिश्रण आहे वायूचं, त्याच्यातलं 80% एकट्या ट्रोपोस्फिअर मध्ये आहेत. आता ट्रोपोस्फिअर विसरायचा नाही, हवेचा पहिला थर, म्हणजे फर्स्ट लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर. आता आपला पाहिजे सेकंड लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय? व्हाईल दिस प्रपोर्शन इज अबाउट 90% इन स्ट्रॅटोस्फिअर. आता दुसऱ्या थराचा आपल्या इथं भेटलंय नाव. हा झाला वातावरणाचा दुसरा थर, म्हणजे सेकंड लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर. आणि सेकंड लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर साठी आपण नाव देतो स्ट्रॅटोस्फिअर. आणि हा स्ट्रॅटोस्फिअर आहे अबाउट, स्ट्रॅटोस्फिअर तो आहे अबाउट 90%, म्हणजे 19%. आता इथं ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर हे दोन्ही मिळून जर आपण पाहिलं तर हे 99% मास कव्हर करतात. कशाचं? गॅसेसचं. आणि कुठं? नेक्स्ट आता आपला थर्ड लेअर कडे जायचं. थर्ड लेअर काय सांगितली? फर्दर, म्हणजे त्यानंतर, किंवा त्याला आपण तर म्हणू शकतो. फर्दर इन द मिझोस्फिअर अँड आयोनोस्फिअर, 2 लेअर आपल्या इथं सापडल्या. पहिली लेअर मिझोस्फिअर, आणि त्याच्या नंतरची लेअर ही आयोनोस्फिअर. ह्या 2 लेअर, बरोबर. आता आपला लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर जे आपलं विचारलं होतं, 5 लेयर्स ऑफ ऍटमॉस्फिअर, आणि आपलं विचारलं होतं त्या कोणत्या येतात, त्या कोणत्या ते विचारलं होतं. त्याच्यामधल्या आपल्या 4 सापडल्या: ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, आयोनोस्फिअर. आणि त्याच्यानंतर लास्टला द प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. इथं सांगितले ह्या 2 लेअर मध्ये द प्रपोर्शन. प्रपोर्शनचा म्हणजे काय अर्थ झाला? प्रपोर्शनचा अर्थ होतो प्रमाण. काय होतो? प्रमाण. जसं हा एक ग्लास आहे आणि याच्यामध्ये 2 गोष्टी टाकल्या आपण. त्याच्यामध्ये टाकलं पाणी आणि त्याच्यामध्ये वरून टाकलं हे पेट्रोल. प्रपोर्शन लक्षात घेण्यासाठी ह्या 2 गोष्टी वापरल्या, कारण पाण्यावर पेट्रोल तरंगताना आपला दिसतं. पाण्यावर पेट्रोल तरंगतं. तर हे जेवढं इथं खाली दिसतंय, इथून खाली हे झालं पाण्याचं प्रपोर्शन, म्हणजे पाण्याचं प्रमाण. आणि वरचं काय झालं? पेट्रोलचं प्रमाण. ओके.
आता पुढं मिझोस्फिअर अँड आयनोस्फिअर, द प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस, गॅसचं जे मास आहे, गॅसचं जे प्रमाण आहे ते काय होतंय, गोज ऑन डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हणजे कमी कमी होत जाणं, आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपला विज्ञानात पुन्हा तुम्हाला भेटन इन्क्रीजिंग. INCREASING हे शब्द लेक्चर करता करता लिहून घ्यायचे, ज्याच्या लक्षात राहणार नाही त्यांनी. डिक्रीजिंग होतंय म्हणजे जसं जसं आपण वर जातो, पृथ्वीपासून वर जातो, कुठं आपण सध्या गेलो मिझोस्फिअर मध्ये, आणि मिझोस्फिअर पासून जसं जसं वर जातो त्याच्यानंतर आपलं लागन आयनोस्फिअर, आणि आयनोस्फिअर पासून जसं जसं वर जातो त्याच्यामध्ये जे मास आहे गॅसेसचं, जे गॅसेसचं प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं, हे आपल्याला सांगते. आणि गॅसेस आर नॉट फाउंड इन एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड, अँड द फायनल लेअर ऑफ दी ऍटमॉस्फिअर आपल्या इथं भेटली, आणि तिचं नाव आपलं भेटलंय एक्झोस्फिअर. काय भेटलंय, एक्झोस्फिअर. आता इथं आपला भेटल्यात 5 लेअर ऑफ एअर. आता डबल एकदा समजावून घ्या. ही आहे समजा आपली पृथ्वी. पृथ्वीवर च्या भोवती आपण पाहिलं हवेचं आवरण आहे, म्हणजे लेअर ऑफ एअर आहे पृथ्वीच्या भोवती. आणि त्या लेअर ऑफ एअरचं आपण ज्यावेळेस विभाजन करतो त्यावेळेस त्याचा आपण 5 भागामध्ये विभाजन करतो. पहिला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर मध्ये गॅसेसचं प्रमाण 80% आहे आपण पाहिलं. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात जास्त गॅसेसचं प्रमाण ट्रोपोस्फिअर आहे, ट्रोपोस्फिअर मध्ये. त्याच्यानंतर दुसरा येतो स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यामध्ये 19% आहे. त्याच्यानंतर पुढे येतो मिझोस्फिअर. मिझोस्फिअर आता 90% आणि 80%, हे जर याची आपण बेरीज केली, हे जर ऍड केलं तर 99% फक्त या 2 लेअर मध्ये. आणि त्याच्यानंतर मिझोस्फिअर, आयनोस्फिअर, याच्यामध्ये हवेचं गॅसेसचं प्रमाण आहे, पण ते जसं जसं आपण वर जातो तसं तसं गॅसेसचं प्रमाण डिक्रीज होत जातं, म्हणजे कमी होत जातं. आणि फायनली जे आपलं शेवटची लेअर ऑफ एअर आहे एक्झोस्फिअर, त्या एक्झोस्फिअर मध्ये गॅसेसचं प्रमाण नसतं, आणि एक्झोस्फिअरच्या बाहेर जरी आपण गेलं तर तिकडे बघा आपला गॅसेसचं प्रमाण पाहायला भेटत. ओके, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. आता पुढं आपलं काय सांगितलंय, पुढं आपल्याला सांगितलंय यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. यू कॅन सी दॅट, तुमच्या असं लक्षात आलं असेल, किंवा यू कॅन सी दॅट तुम्ही पाहिलं, काय पाहिलं, एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. कोणते सेव्हरल गॅसेस, तर ते गॅसेस आपण पाहिलेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हे 6 इनर्ट गॅस, जे 6 निष्क्रिय वायू आहेत, ते नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट, हे असतं हवेमध्ये. आता डस्ट आणि वॉटर वेपर याला काय आपण गॅसेस म्हणत नाही. मग आपले गॅसेस कोणते राहिले, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हे 6 इनर्ट गॅसेस कोणते आहेत मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात, आणि नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे झाले का नाही गॅसेस. आता पुढं इथं हे जे गॅसेस आहे त्याच्यात दाखवले, नायट्रोजनचं प्रमाण आहे 78%. जे टोटल गॅसचा व्हॅल्यूम आहे, जे मास आहे, त्याच्यामध्ये 78% म्हणजे 78% प्रमाण एकट्या नायट्रोजनचे, 21% म्हणजे 21% प्रमाण एकट्या ऑक्सिजनचे, आर्गनचं प्रमाण आहे 0.9%, 0.9%. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 0.03%, 0.03%. अँड अदर कॉन्स्टिट्युएंट जे आहेत, बाकीचे जे गॅसेस आहेत सर्व राहिले शिल्लक, त्यांचं प्रमाण आहे 0.07%. आले एवढं लक्षात. आता आपलं बुक इकडं काय सांगतंय ते आपलं पाहिजे. आता इथं जर पाहिलं तर पुस्तक काय सांगतंय आपल्याला, पुस्तक सांगतंय यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. हे जे अनेक गॅसेस आहेत याचं मिक्सचर म्हणजे मिश्रण, आणि मिश्रण म्हणजे जर काही समजत नसेल तर आपण ज्यावेळेस जेवताना दुधामध्ये भाकरी किंवा चपाती चुरून खातो, आणि ते 2 पदार्थ आपण एकत्र करतो त्याला आपण म्हणतो मिक्सचर. मिक्सचर म्हणजे बऱ्याच गोष्टी एकत्र होणं, किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टी
मिक्स होणं याला आपण म्हणतो मिक्सचर. आता आपण मिक्सचर पाहिले कशाचं? सेव्हरल गॅसेसचं. सेव्हरल गॅसेसचं साठी आपण म्हणू शकतो की अनेक वायूंचं, सेव्हरल गॅसेस म्हणजे अनेक वायू, ते आहे अनेक वायूंचं मिश्रण. बरोबर आहे. आता पुढे आपल्याला काय सांगितलंय? अँड इज द चीफ कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द अर्थ्स ऍटमॉस्फिअर. आपला एअर काय आहे? चीफ कॉन्स्टिट्यूएंट. आता हे पहा, चीफचा अर्थ काय होतो? प्रमुख. प्रमुख घटक. चीफ कॉन्स्टिट्यूएंट एक महत्वाचा घटक, प्रमुख घटक याचा अर्थ होतो प्रमुख किंवा महत्वाचा घटक. हा एअर हा वातावरणाचा म्हणजेच ऍटमॉस्फिअरचा. कोणाचा ऍटमॉस्फिअर? अर्थ म्हणजे पृथ्वीचं ऍटमॉस्फिअर, पृथ्वीचं वातावरणाचा तो प्रमुख घटक आहे. बिसाइड दिस गॅसेस एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर वेपर. त्या गॅसेसच्या व्यतिरिक्त एअर म्हणजे हवेमध्ये काय असतं? ऑल्सो कंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये आणखी काय असतं? वॉटर वेपर्स, पाण्याचे वेपर्स, ज्याला आपण म्हणतो जलबाष्प. काय म्हणतो? जलबाष्प म्हणजे बाष्पाचं प्रमाण पण त्याच्यामध्ये असतं. आणि त्याचबरोबर धुळीचे कण म्हणजेच डस्ट पार्टिकल सुद्धा त्याच्यामध्ये असतात. डस्ट पार्टिकल सुद्धा त्याच्यामध्ये असतात. आता द अमाउंट ऑफ द गॅसेस, द अमाउंट ऑफ द गॅसेस, द अमाउंट ऑफ द गॅसेस काय सांगते? हे गॅसेसचं जे अमाउंट आहे, जे प्रमाण आहे, अमाउंटचा अर्थ होतो प्रमाण. गॅसेसचं म्हणजे वायूचं प्रमाण इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीज एज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. काय सांगते पुस्तक? जसं जसं आपण पृथ्वीपासून उंचीवर जात राहतो, हायर अँड हायर. एक एक शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या. द अमाऊंट ऑफ द गॅसेस, गॅसेसचं प्रमाण. अमाऊंट म्हणजे प्रमाण कशाचं? गॅसेसचं म्हणजे वायूचं. इन द एअर हवेमधलं. इन द एअर म्हणजे हवा, म्हणजे हवेमधलं गॅसेसचं जे प्रमाण आहे, जे अमाऊंट आहे, इज द ग्रेटेस्ट नियर. इज द ग्रेटेस्ट नियर म्हणजे पृथ्वीवर, नियर म्हणजे जवळ, आणि आपण विचार करतोय अर्थचा. इथे आपला वर दिलाय अर्थ. बरोबर आहे. ग्रेटेस्ट नियर म्हणजे भूपृष्ठाच्या जवळ समजा म्हणायचं. ग्रेटेस्ट नियर द सरफेस म्हणजे सरफेसच्या एकदम जवळ. काय ते? ग्रेटेस्ट आहे म्हणजे जास्त आहे. ग्रेटेस्ट म्हणजे जास्त आहे. अँड डिक्रीजेस म्हणजे कमी कमी होत जातं. डिक्रीज होणं म्हणजे कमी कमी होत जाणं. ऍज वी गो हायर, जसं जसं आपण हायर म्हणजे उंचीवर जाऊ तसं तसं कमी होत जातं. अँड हायर फ्रॉम द सरफेस, सरफेसचा अर्थ होतो भूपृष्ठ. भूपृष्ठापासून जसं जसं आपण वर जातो, हायर अँड हायर जातो, तसं तसं गॅसेसचं प्रमाण हे डिक्रीज होत जाईल म्हणजे कमी कमी होत जाईल. दॅट इज म्हणजेच दॅट एअर बिकम्स रेअरर ॲट हायर अल्टिट्यूड. एअर बिकम रेअरर म्हणजे ही जी हवा आहे ही रेअरर म्हणजे एकदम कमी प्रमाणात, एकदम कमी प्रमाणात. कसं आपण ग्रेटेस्ट पाहिलं जास्त प्रमाणासाठी, हे असे इंग्लिशच्या शब्दाचे अर्थ बदलत जातात प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक ठिकाणानुसार. आता रेअरर ॲट हायर अल्टिट्यूड. हायर अल्टिट्यूड म्हणजे जसं जसं आपण एकदम वर जातो तसं आपण पाहिलं होतं हवेमधला शेवटचा जो बाह्यांबर आहे, त्याला आपण बाह्यांबर म्हणतो. त्या बाह्यांबरामध्ये किंवा त्याला एक्झॉस्फिअर आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्या एक्झॉस्फिअर मध्ये जर आपण गेलं तर त्या एक्झॉस्फिअर मध्ये गेल्याच्या नंतर काय होणार? आपल्याला एअरचं प्रमाण दिसणार नाही आणि त्याच्यामध्ये गॅसेस तर बिलकुलच नाही. बरोबर. द प्रपोर्शन ऑफ दी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे त्याच्यात सहभागी असणारे घटक. जसं 11 जणांची एक क्रिकेटची टीम असते, मग कॉन्स्टिट्युएंट किती झाले त्याचे? ते झाले 11 कॉन्स्टिट्युएंट्स. ते झाले त्या टीमचे मेंबर. तसं द प्रपोर्शन, प्रपोर्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं प्रपोर्शन या शब्दाचा अर्थ होतो प्रमाण. प्रमाण ऑफ द कॉन्स्टिट्युएंट
म्हणजे त्याच्यामधल्या जेवढे घटक येतं त्यांचं प्रमाण ऑफ हिअर, द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ हिअर, म्हणजे हवेचे जे घटक आहेत, हवेमधले जे घटक, याला आपण म्हणतो घटक, हवेमधले जे घटक आहेत त्यांचं प्रमाण अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर, आणि त्यांचे काही युजेस म्हणजे उपयोग आपल्याला गिवन म्हणजे इथं दिलेले आहेत. आता कुठं दिलेले आहेत ते जर तुम्हाला पाहायचं असलं तर व्हिडिओला असंच पाहत राहा. आता हे दिलेले आहेत आपल्याला त्याचे युजेस, आणि इथं आपल्याला दिलंय प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. त्याच्यामध्ये मी सांगितलं ग्रेटेस्ट गॅस कोणता आहे, सगळ्यात मोठा गॅस कोणता आहे, कोणाचं मास सगळ्यात जास्त आहे असं जर विचारलं तर नायट्रोजन आहे 78%. जर समजा हे आपण 100% पकडलं ही हवा, हे गॅसेस टोटल, त्याच्यामध्ये 78% आपला पाहायला भेटतो नायट्रोजन. त्याच्यानंतर 2 नंबरला आपला पाहायला भेटतं ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनचं प्रमाण आहे 21%. त्याच्यानंतर आपला पाहायला भेटतं आर्गन 0.9%, कार्बन डायऑक्साइड 0.03%, अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे बाकीचे जे त्याचे मेंबर आहेत हवेमधल्या गॅसेस आहेत, बाकीचे जे घटक आहेत त्याचं एअरमध्ये प्रमाण आहे 0.07%. समजले? कमेंट करून सांगायचं समजले का नाही. नसलं समजलं तर पुढच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा तुम्हाला समजावून सांगतो. आता आपला पाहिजे सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. जे आपल्या हवेमध्ये गॅसेस आहेत त्याचे काही उपयोग पाहिजे. युजेस याचा अर्थ होतो उपयोग, युजेसचा अर्थ होतो उपयोग, काय होतो उपयोग, आणि सम म्हणजे काही, काही उपयोग पाहिजेत आपला गॅसेस, गॅसेसचा अर्थ होतो वायू, आणि कुठं इन एअर म्हणजे हवेत. मग याचा आपला अर्थ काय झाला, काही वायूंचा, हवेतील काही वायूंचा उपयोग, हवेतील काही वायूंचा उपयोग असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यामधला सगळ्यात मुख्य जो आपण गॅस पाहिला ज्याचं प्रपोर्शन सगळ्यात जास्त होतं 78%, तो आहे नायट्रोजन. आणि नायट्रोजन हा अत्यंत आवश्यक असतो. आपण जे सजीव आहोत, जे आपण जिवंत आहोत, आपला प्रथिने मिळवण्यासाठी तो मदत करतो. आता नायट्रोजनचा उपयोग जर आपण पाहिलं तर काय सांगितलं, नायट्रोजन हेल्प्स म्हणजे मदत करतो, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांना, टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स, जे आवश्यक प्रोटीन आहेत सजीवांना ते मिळवण्यासाठी नायट्रोजन आपला मदत करतो. आता पुढं, इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनियाची जर निर्मिती करायची असली, प्रोडक्शन करायचं असलं तर प्रोडक्शन करणं म्हणजे निर्मिती करणं, कशाची, अमोनियाची, तर आपल्याला त्याच्यामध्ये नायट्रोजन युजफुल आहे. नायट्रोजन त्याच्यामध्ये आपल्या कामी. अँड इन एअरटाइट पॅकेजिंग, इन एअरटाइट पॅकेजिंग, एअरटाइट पॅकेजिंग म्हणजे काय असतं की आपल्याकडे जे कुरकुऱ्याचे त्याचे पुढे येतात ते आपल्या एकदम फुगलेले असतात, आणि आपण तो फोडला की हवा जास्त निघते आणि बाकी आत राहिलेलं मटेरियल खायला एकदम छोटं निघतं. त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो, त्यालाच आपण म्हणतो एअरटाइट पॅकेजिंग. कशाची पॅकेजिंग, ऑफ फूड स्टफ, हे जे फूड असतं, जे खाद्य असतं आतमध्ये त्या पॅकेजिंग मध्ये, त्याला आपण म्हणतो फूड स्टफ, म्हणजेच जे हवाबंद ठेवलेलं असतं त्यालाच आपण हवाबंद पॅकिंग केलेली असं म्हणतो. त्यासाठी नायट्रोजन उपयोगी येतो, कारण तो नायट्रोजन त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर आतलं जे खाद्य आहे ते खराब होत. हे झाले नायट्रोजनचे उपयोग. काय झाले उपयोग, नेसेसरी फॉर प्रोटीन्स, कोणाला, लिव्हिंग थिंग्सला प्रोटीन मिळवण्यासाठी ते हेल्प करतं म्हणजे मदत करतं. दुसरं काय करतं ते, आणखी अमोनिया बनवण्यासाठी, अमोनियाचं प्रोडक्शन करण्यासाठी ते युजफुल आहे म्हणजेच उपयोगी पडतं. आणि त्याचबरोबर एअर टाईट पॅकेजिंग करायची असली फूडस्टफसाठी तर त्याच्यामध्ये हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये फूडस्टफ, याच्यासाठी एक मराठी शब्द आपण वापरू शकतो हवाबंद डबा किंवा डबा. आणि आता आपण प्लॅस्टिकचा डबा,
म्हणजे पॅकेजिंग केलेले कुरकुरे वगैरे असतो त्याच्यातलं भरपूर खातो, बरोबर आहे. लहान मुलं जास्त ते खातात, त्याला म्हणतात फास्ट फूड. आणि ते जास्त खाल्ल्यामुळं अलीकड मुलांना अनेक प्रकारचे आजार व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ते खायचं प्रमाण थोडंसं विद्यार्थ्यांनी कमी करायचं. कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांनी जे सायन्स शिकतात त्यांनी तरी कमी करायचंय. नंबर 2 आहे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन आपला रेस्पिरेशन साठी महत्वाचा असतो. रेस्पिरेशन या शब्दाचा अर्थ होतो श्वसन. नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे मी सांगितलंय सजीव. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. अँड फॉर कॉम्बुशन. कशासाठी उपयोग येतो? कशासाठी? 2 थिंग साठी. रेस्पिरेशन म्हणजे श्वसनासाठी. कोण करणार श्वसन? दगड श्वसन करणार नाही, तर ते आहे निर्जीव, त्याला आपण म्हणतो नॉन लिव्हिंग थिंग. आणि लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव. सजीवांसाठी श्वसनासाठी महत्वाचं आहे ऑक्सिजन. आणि श्वसनासाठी शब्द आहे रेस्पिरेशन. हा 100% लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर ते पुन्हा कशासाठी उपयोग येतं? फॉर कॉम्बुशन. आणि कॉम्बुशन म्हणजे काय असतं? ज्वलन. एखादी वस्तू आपला पेटायची, आग लावण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. जिथं ऑक्सिजन नसन तिथं तुम्ही कितीही पेटवण्याचा प्रयत्न करा, आग लागणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईडचा उपयोग काय? प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. आता जे वनस्पती आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि करतात एक क्रिया. त्या क्रियेचं नाव आहे प्रकाश संश्लेषण. त्यालाच आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. आणि ते फोटोसिंथेसिसची क्रिया करण्यासाठी त्यांना कार्बन डायऑक्साईडची गरज असते प्लांट्सला. आणि प्लांट्स म्हणजेच असतात वनस्पती. आणि ते यूज करतात कशासाठी? प्रोड्युसिंग देअर फूड. स्वतःचं अन्न. देअर म्हणजे त्यांचंच अन्न तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आणि यूज इन फायर एक्सटिंग्विशर्स. यूज इन फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे जे अग्निशामक त्या गाड्या असतात त्याच्यामध्ये ज्या नळकांड्या असतात त्याला आपण काय म्हणतो? फायर एक्सटिंग्विशर्स. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा आपण उपयोग केलेला पाहू शकतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आर्गन. काय पाहायचंय? आर्गॉन किंवा आर्गन त्याला म्हणतो. याला तुम्ही आर्गॉन असंही वाचू शकतात किंवा आर्गन. आणि आर्गॉन वाचण्याचा प्रयत्न थोडस. तो कशासाठी आपला युजफुल आहे? यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. विजेच्या बल्बामध्ये जो इलेक्ट्रिक बल्ब असतो, आपण जो बल्ब वापरतो त्याच्यामध्ये या वायूचा वापर केला जातो आर्गॉनचा. त्याच्यानंतर हेलियम. हेलियम कशासाठी उपयोगी आहे? यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे आपण त्याला म्हणतो तापमान. आणि कसं तापमान सांगितलंय? लो म्हणजे कमी. कमी तापमान मिळवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. कशाचा? हेलियमचा. त्याचबरोबर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. ज्या वेळेस आपण एअरशिप म्हणजे विमान पाहतो, विना पंख्याचं जे विमान असतं ते इंजिनावर चालणार, त्याच्यामध्ये पण आपण हेलियमचा वापर करतो. त्याच्यानंतर पुढे निऑन. आता निऑनचा जर आपण विचार केला तर आपण ज्या वेळेस यूज इन डेकोरेटिव्ह लाईट अँड जे डेकोरेशन साठी लाईट वापरली जाते अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. आणि स्ट्रीटला लाइटिंग म्हणजे रस्त्यावर जे लाइटिंग केलेली असते त्यासाठी आपण निऑनचा वापर करतो. त्याच्यानंतर क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा वापर आपण कशासाठी करतो? यूज फॉर फ्लोरोसंट ट्यूब. ज्या फ्लोरोसंट ट्यूब असतात ज्याला आपण पाईप म्हणू शकतो ट्यूबला, आणि फ्लोरोसंटच्या असतात त्या पाईपामध्ये याचा क्रिप्टॉनचा वापर केला जातो. आणि शेवटचा झेनॉन. यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. ज्यावेळेस आपण फोटो काढतो
आणि ते फ्लॅश पडतो पुढं, फोटो काढताना कॅमेऱ्यामधून जे फ्लॅश पडतात त्यासाठी आपण झेनॉनचा वापर केलेला असतो. ओके, हे झाले काहींचे उपयोग. आता आपला उपयोग पाहिल्याच्या नंतर आपलं पुस्तक काय सांगतंय? ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचंय आपण? द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन्ड. The living world of the earth is sustained due to the balance between various gases and other constituents of air. म्हणजे हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जी आपली जीवसृष्टी आहे ती टिकून आहे. आता प्रत्येक शब्दाचा एकदा अर्थ होतो. द लिव्हिंग वर्ल्ड याचा अर्थ होतो आपली जीवसृष्टी. काय होतो? आपली जीवसृष्टी. आणि कुठे जीवसृष्टी? ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवर आहे. ऑन म्हणजे वर आणि अर्थ म्हणजे पृथ्वी. इज सस्टेन, सस्टेन म्हणजे टिकून राहणे. सस्टेनचा अर्थ काय होतो? टिकून राहणे. ड्यू टू बॅलन्स बिटवीन, बॅलन्स करणं म्हणजे समतोल राखणं. बॅलन्स बिटवीन, बिटवीन म्हणजे कोणामध्ये? च्यामध्ये. आणि ते गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. जे गॅसेस आपण वर पाहिलेत, नायट्रोजन पाहिलं, कार्बन डायऑक्साईड पाहिला, ऑक्सिजन पाहिला, ते गॅसेस आणि बाकीचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत एअरचे त्यांचं समतोल राखून ठेवलं पाहिजे. द ऍटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. हे जे ऍटमॉस्फिअर आहे, हे जे वातावरण आहे, ऍटमॉस्फिअरला आपण म्हणतो वातावरण. इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, हे फारच महत्वाचं काय आहे? फिल्टर आहे, म्हणजे एक चाळणी, गाळणी. इट अलाउज द लाईट and heat of the sun to reach the earth. हे काय करतं? हे अलाव करतं कोणाला? आपल्यापर्यंत रीच व्हायला, म्हणजे आपल्यापर्यंत यायला, पोहोचायला. रीच होणं म्हणजे पोहोचणं. काय? तर लाईट अँड हीट ऑफ द सन, सूर्यापासून येणारे जे प्रकाश आहे, लाईट म्हणजे प्रकाश, आणि त्याच्यापासून येणारी उष्णता, हे आपल्यापर्यंत पोहोचायला पण वातावरणाची गरज आहे. विच इज नेसेसरी फॉर लाईफ. आणि ती उष्णता नाही, प्रकाश आपल्या लाईफ साठी इम्पॉर्टंट आहे. पण ती उष्णता जर डायरेक्ट आपल्या अंगावर पडली, तर आपल्या त्वचेवर जर पडली तर आपला कॅन्सर सारखे आजार होणार. म्हणून त्याला फिल्टर करून, फिल्टर करून म्हणजे चाळून त्याच्यातले घातक पदार्थ वरच ठेवून, जसं ओझोनची एक लेअर असते ते आपण पुढे पाहतोच. ओझोनची लेअर जे अतिनील किरण असतात, अल्ट्रासोनिक रेज असतात सनचे, ते आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. ते जर आपल्या शरीरावर डायरेक्ट पडले तर आपला त्वचेचा कॅन्सर होतो. आणि ही जी गाळणी करतं कशाची? सनरेजची, सनलाईटची आणि सनच्या पासून आलेल्या उष्णतेची. आणि काही प्रमाणात उष्णता वातावरण शोषून सुद्धा घेतं. याचा आपल्याला आपल्या लाईफ साठी फायदा होतो, आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. बट इट प्रिव्हेंट्स हार्मफुल एलिमेंट फ्रॉम द रिचिंग द अर्थ. प्रिव्हेंट करतं म्हणजे त्यांना बंधन घालतं, म्हणजे त्याला वरच अडवतं. कशाला? द हार्मफुल एलिमेंट, जे हार्मफुल म्हणजे आपल्याला त्रासदायक, धोकादायक जे एलिमेंट आहेत आपल्यासाठी, किंवा आपण त्याला घातक असं म्हणू शकतो. तर आपल्यासाठी जे घातक एलिमेंट आहेत त्यांना खाली पृथ्वीपर्यंत येऊ देत नाही, त्यांना रिचिंग होऊ देत नाही द अर्थ. कशामुळं? कारण ते जर आले तर ते आपल्यासाठी योग्य राहणार नाहीत. आणि ते कोण करतं काम? ते करतं ऍटमॉस्फिअर. इट इज इन द ऍटमॉस्फिअर दॅट फॉग. ऍटमॉस्फिअर मध्ये फॉग असतात. आता फॉगला आपण म्हणू शकतो धुकं. जे आपल्याकडं पावसाळ्याच्या दिवसामध्ये धुकं पडतं त्याला आपण म्हणतो फॉग. फॉग म्हणजे धुके. त्याच्यानंतर क्लाउड्स. क्लाउड्सचा अर्थ काय होतो? ढग. त्याच्यानंतर स्नो. स्नोचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस आपण हिम म्हणतो त्याला, हिमालयामध्ये गेल्याच्या नंतर जो बर्फ पडतो, हलका बर्फ, त्याला आपण हिम म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये स्नो म्हणतो. अँड रेन आर प्रोड्युस्ड. रेन म्हणजे पाऊस. पाऊस जर पडला नाही तर पाणी आपला भेटणार नाही. पाणी आपला भेटलं नाही तर आपला वनस्पती उगवता येणार नाहीत, आणि वनस्पती जर आपण उगवल्या नाही तर आपला अन्न भेटणार नाही, आणि अन्न जर भेटलं नाही तर आपला अंत झाल्याशिवाय
राहणार नाही. त्याच्यामुळं ऍटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अस, फॉर ऑल द लिव्हिंग थिंग्स, हे आपलं याच्यावरून समजलंय. आणि इथंच आपला आजचा लेक्चर संपणार आहे. रोजचा अभ्यास रोजचे रोज करत जायचा. डेली लेक्चर होणार आहेत आपले सोमवारपासून. सोमवारपासून तुम्हाला डेली लेक्चर भेटणार आहेत. फक्त संडेला सुट्टी असणार आहे. 6 to 10th क्लासेस, 6वी ते 10वीचे जे क्लासेस आहेत ते आता रेग्युलरली, आता याच्यामध्ये 6वी, 7वी, 8वी आणि 9वी, 9वीचे क्लासेस ऑलरेडी भरपूर झाले, 4-5 क्लासेस झाले. तर तोपर्यंत सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांनी 9वीचे क्लासेस बाकीचे कंप्लीट करून घ्यायचे. जे मागे राहिले असतील, जे विद्यार्थ्यांना जॉईन करायचंय, आणि प्रत्येकाने चॅनलला जॉईन करायचं. हे लेक्चर जास्त दिवस फ्री नाही राहणार. 199 रुपये चार्ज फक्त याच्यासाठी आपण करणार आहेत. आणि 199 रुपये चार्ज 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी हे सगळे लेक्चर तुम्हाला त्यासाठी ओपन राहणार आहेत. त्याचा फायदा असा होणार आहे, नेक्स्ट जर एखाद्या विद्यार्थ्याला बिलकुल काही येत नाही, त्याने पाठीमागच्या वर्गाचा पण लेक्चर तो जॉईन करू शकतो. आणि दुसरा फायदा, कितीही गरीब व्यक्ती असला तरी पण फॅमिली मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा त्याला खर्च करण्याची आवश्यकता नाही. 6वी साठी क्लासेस घेतले काय, 7वी साठी घेतले काय, 8वी साठी घेतले काय, 9वी साठी घेतले काय आणि 10वी साठी घेतले काय, ते तुम्हाला एक जरी याच्यातला क्लास तुम्ही 199 रुपये भरून घेतला तर त्याच्यावर बाकीचे क्लास तुम्हाला सगळे ओपन होतील. आणि तुमच्या घरातल्या प्रत्येकाला वेगळा क्लास घेण्याची गरज नाही. सगळ्यांसाठी तो क्लास अवेलेबल असणार आहे 6वी ते 10वी. आणि 6वी ते 10वी जर विज्ञान तुम्हाला जमलं तरच तुमचं भविष्य चांगलं असणार आहे. त्यामुळं हे क्लास जॉईन करायचेत. आणि जॉईन करायचेत कसे, तर आपल्या युट्यूब चॅनलवर जायचं, तिथं शेजारी जॉईन बटन असेल TD1 वे एज्युकेशन मुवमेंटवर, त्या जॉईन बटनवर जाऊन 199 रुपये पे करायचेत. आणि रेग्युलरच्या तुमच्या ज्या बॅचेस आहेत त्या ओपन करायच्या. एकदम चांगल्या पद्धतीने या सगळ्या बॅचेस आपण घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या इंग्लिशची भीती वाटते, त्यांची इंग्लिशची भीती पण दूर होईल. आणि सायन्स तुम्हाला शिकण्याची काळाची गरज आहे, नाहीतर तुम्ही काळाच्या मागे पडाल, बाकीचे पुढे जातील आणि तुम्ही मागे पडाल.